आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। टोल नाक्यावर टोल भरण्यावरून कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये नेहमीच वाद होत असतात। कधी टोल वसुलीला विरोध तर कधी नियमाचं पालन न होत असल्याने हे वाद होत असतात। दरम्यान नुकतंच उत्तर प्रदेशातील हापुड येथे टोल नाका जेसीबी चालकाने उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल। टोल कर्मचाऱ्यांनी शूट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। दिल्ली लखनौ हायवे राष्ट्रीय महामार्ग 9च्या पिलखुआ कोतवाली अंतर्गत येणाऱ्या चिजारसी टोल प्लाझावरून चाललेल्या जेसीबी चालकाकडे टोल मागणं कर्मचाऱ्यांना फारच महागात पडलं। संतापलेल्या जेसीबी चालकाने टोल नाका पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलाय। मंगळवारी सकाळी ही घटना घडली। अरे टोल दे असं टोल कर्मचारी ओरडत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे। यानंतर काही वेळातच बुलडोजर चालक तोडफोड करण्यास सुरुवात करतो। त्याने दोन्ही बूथ उद्ध्वस्त केल्याची माहिती टोल कर्मचाऱ्यांनी दिली आहे। चालक टोल नाक्याची तोडफोड करत असताना टोल कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर सगळा प्रकार कैद केलाय। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। टोल मॅनेजर अजित चौधरी यांनी सांगितलं की जेसीबी चालक टोल नाक्यावरून जात होता। टोल कर्मचाऱ्यांनी टोलचे पैसे मागितले असता ते शिव्या देऊ लागला। त्याने जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही टोल बूथ तोडले। तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचंही नुकसान झालंय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलीस सध्या चालकाचा शोध घेत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।